मंत्रिपदावरून संजय राऊत आणि शिंदे आणि अजित पवार राज ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे। या तिघांचे पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले आहेत। शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ले करून कमजोर करा हे तिघांना काम दिलं असा राऊतांनी हल्लाबोल केला। तर शिवसेना संपवण्याचं काम राऊत करत होते, मात्र शिंदेंनी ते होऊ दिलं नसल्याचं नरेश मस्केंनी म्हटलं। तर राऊतांनी कुणाची सुपारी घेतली हे देशाला माहीत असल्याचा टोला नांदगावकरांनी लगावला। अस्वस्थता कोणामध्ये असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे पक्ष आहेत। या पक्षाला जानच नाहीये, ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत। त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार? हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत। तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा, त्यांना कमजोर करा, या त्यांना तिघांना दिलेल्या सुपाऱ्या आहेत। आणि त्या सुपाऱ्या त्यांनी यासाठी स्वीकारल्यात, नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवू। मुळात संजय राऊतांनी ही पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचं काम, बाळासाहेबांचा विचार संपवण्याचं ते काम करत होते। मोठे एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांची ती सुपारी यशस्वी होऊन दिली नाही। त्यामुळे त्यांनी कुणाबद्दल बोलावं, सुपारीची भाषा कुणाच्या संदर्भात करावी, संजय राऊतांनी कुणासंदर्भात बोलावं? ज्या आमदारांच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत, जर ते आमदार सुपारीबाज आहेत तर द्या ना राजीनामा। त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात आणि तुम्ही त्यांना राजीनामा द्या ना तुम्ही। मग महाविकास आघाडीची सुपारी कोणी घेतली होती आणि तुम्ही कोणाची सुपारी घेऊन काम करते ते अख्ख्या देशाला माहिती आहे। त्याच्यावरती आपण न बोलणं उचित आहे।